पैसे काढण्यासाठी बहिणींची तोबा गर्दी झाली आहे। लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळालेले आहेत। जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये 2 हप्ते इन्स्टॉलमेंट 3000 रुपये जमा होतील। तेच आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना सन्मान निधीचं वाटप केलं जाणार। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात। पुढे आमच्या लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 हप्ते त्याच्यामध्ये जातील। KYC चे जी काही अट होती ती शिथिल करून ॲग्री स्टॅकच्या रेकॉर्ड प्रमाणेच हे पैसे देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। त्याकरता 2215 कोटी रुपये हे राज्य सरकारने वितरित करणं चालू। कार लाडक्या बहिणींनो, तुमच्या भावाने आत्ताच सांगितलेलं आहे तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा लाभ येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेले आहे। सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आता 3000 रुपयाचा लाभ। सर्व लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता 1500 अधिक 1500 मिळून तुम्हाला दोन्ही हप्ते सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये नक्कीच जमा होणार आहेत। आणि राज्यातल्या या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये म्हणजेच लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजना अतिशय चर्चेत असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 100% 3000 रुपये मिळणार आहेत। आणि कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे आणि कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये 100% पैसे सोडणार आहेत। आताच एकनाथ शिंदे साहेबांनी या 10 जिल्ह्याची निवड करून या 10 जिल्ह्यांमध्ये 100% पैसे सोडण्याचा आदेश आताच सांगितलेला आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 100% आज रात्री 12 वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। डीबीटीचं बटन दाबून शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये हे लवकरच जमा होणार आहेत। कारण दोन्ही हप्ते आता नक्कीच एकत्र जमा होऊन सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंद होणार आहे। आणि आनंदाची गोष्ट सुद्धा समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, नक्कीच पहा कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे आणि कोणती 10 जिल्हे आहेत। कारण लाडक्या बहिणींनो, या लाडक्या बहीण योजनेतून अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यास सुरुवात केलेली आहे। अनेक लाडक्या बहिणींना एक हप्ता येतो आणि हप्ता येईच ना, म्हणजे त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं असे निश्चित झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो, या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज हप्ता नक्की वितरित करणार आहेत। शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो। कारण राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लगेचच पैसे जमा होणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 अधिक 1500 म्हणजेच लाडक्या बहिणींनो 3000 रुपयाचा लाभ सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच वितरित केलं जाणार आहे। कारण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता थोडासा उशीर ना झालेला आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता नक्की दोन्ही हप्ते एकत्र म्हणजेच लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो, शिंदे साहेबांनी आता सांगितलेलं आहे कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार आहे आता आपण पाहणारच आहोत। शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो। म्हणजेच बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत। अनेक लाडक्या बहिणींना आता पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा पैसे येणार अशी घोषणा शिंदे साहेबांनी सांगितलेली आहे। कारण राज्यातल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकर पैसे सोडण्याचा आदेश या 10 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे। डीबीटीचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी लवकरच हप्ता वितरित करण्याचा ठरवलेले आहे आणि बँकांना सुद्धा आदेश दिलेले आहेत। लाडक्या बहिणींनो, बँकांना आदेश दिलेले आहेत म्हणजे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, हप्ता हा वितरित करण्याचा सुरुवात झालेली आहे। 2 हप्ते एकत्र मिळून येणार म्हणजे सर्व लाडक्या बहिणींना आता 3000 रुपयाचा लाभ नक्की मिळणार आहे। आणि हा लाभ
लाडकी बहीण योजनेचा सर्व लाडक्या बहिणींना म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना पात्र ठेवलेलं आहे त्याच लाडक्या बहिणींना आता नक्की हप्ता मिळणार आहे। आता राज्यातल्या शिंदे साहेबांनी आता पक्का म्हणजे शब्द हा शिंदे साहेबांचा पक्का झालेला आहे। लाडक्या बहिणींनो आतापर्यंत एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का झालेला आहे। आतापर्यंत लाडक्या बहिणींना आता लवकरच पैसे जमा होणार अशी घोषणा सुद्धा केलेली आहे। तुम्हाला आता हा शिंदे साहेबांचा शब्द हा नक्कीच पक्का होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होणार आहेत। सर्व लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचा लाभ कोणत्या मिळणार आहे नक्कीच पाहूया। लाडक्या बहिणींनो आता कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पात्र ठेवलेलं आहे नक्की पाहूया। आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यातच आलेलं आहे कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे आणि कोणते पात्र ठेवलेलं आहे। आणि आता आपण महत्त्वाची म्हणजे आता जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणारच आहोत। सर्व लाडक्या बहिणींनी आता नक्कीच लक्ष देऊन बघा। लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता 2 तासाच्या आतमध्ये तुमच्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये म्हणजे बँकांना आदेश देऊन सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरात लवकर 3000 रुपयाचा लाभ सोडण्यात आलेला आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे। लाडक्या बहिणीने आता 100% आता लवकरात लवकर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवायचा आहे। कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना का अपात्र केलेलं आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत। लाडक्या बहिणींनो मोठ्या प्रमाणात आता लाडकी बहीण योजना चर्चेत आलेली आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता नक्कीच हप्ता जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींनी नक्की घेणं गरजेचं आहे, कारण लाडक्या बहिणींनो सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हप्त्याची मंजुरी आलेली असते आणि लाडक्या बहिणींना आता 100% हप्ता नक्कीच जमा होणार आहे। लाडक्या बहिणींनो तुम्ही जर तुमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, परंतु लाडक्या बहिणींनो ज्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नाही त्या लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर जाऊन आता लवकरच करून घेणं गरजेचं आहे। राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होण्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींनो त्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं तर असेल नक्की, नाहीतर त्या लाडक्या बहिणींनी नक्कीच KYC केलेली नसेल। लाडक्या बहिणींनो अपात्र करून लागलेले आहे। राज्याच्या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची कामे बघा। लाडक्या बहिणींनो आपले रेशन कार्ड एक KYC करून घेणं गरजेचं आहे। आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे, म्हणजेच आपला मोबाईल सुद्धा लिंक करून घेणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत मेसेज येणार, म्हणजे लाडक्या बहिणींनो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता शिंदे साहेबांनी वितरित करण्याचे ठरवलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज नक्कीच फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे या 10 जिल्ह्यांमध्ये 100% आज पैसे नक्कीच जमा होणार आहेत आणि आता मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता या 10 जिल्ह्यांमध्ये वितरित केला जाणार आहे। लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर पैसे जमा होणारच आहेत, म्हणजेच आज लवकरात लवकर आताच बँक खात्यामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत पैसे जमा करण्याचा आदेश दिलेला आहे। बालविकास मंत्री अदितीताई तटकरे मॅडमनी सुद्धा सांगितलेलं आहे, बँकांना आदेश दिलेले आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा सांगितलेलं आहे रेशन ज्या लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेची KYC केलेली नाही त्यांनी नक्कीच करून घ्यायचं आहे, कारण लवकरात लवकर हप्ता हा वितरित केला जाणार आहे। या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना आज नक्कीच हप्ता जमा होणार आहे। कोणती 10 जिल्हे आहेत, पैसे कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत आणि कोणत्या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना पैसे येणार किंवा नाही येणार, म्हणजे लाडक्या बहिणींनो पात्र कोणत्या लाडक्या बहिणी आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत नक्कीच पाहूया। लाडक्या बहिणींनो आता आपण पाहणारच आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेला आहे। लाडक्या बहिणींनो लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणींनो आता आपण पाहणारच आहोत कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेला आहे। ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, पहिलं काम आहे सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन व्हिडिओ पहा। ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे, ज्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी असेल त्या घरातल्या लाडक्या बहिणींना 1 रुपया लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही।
लाडक्या बहिणींनो, ज्या घरामध्ये सरकारी नोकरीवर किंवा सरकारी पेन्शनधारक कुटुंबामधल्या लाडक्या बहिणींना एकाही लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्या लाडक्या बहिणीने आपलं वैयक्तिक रेशन कार्ड काढून घेणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो. लाडक्या बहिणींनो, ऑनलाईनच्या सहाय्याने आता सर्व कळलं जातं की आता तुम्ही रेशन कार्डची KYC केल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणी अपात्र करण्यास सुरुवात केलेली आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळत होता, परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल, ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल किंवा सरकारी नोकरी किंवा पेन्शनधारक असतील, अशा लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यात आलेला आहे. आणि आत्ताच आदेश आल्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा आदेश दिलेला आहे. लाडक्या बहिणींनो, ज्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळत असेल, म्हणजे लाडकी बहिणींनो, अनेक लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे प्रॉब्लेम झाले होते, परंतु लाडक्या बहिणींनो आता फॉर्मची पडताळणी झाल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींकडे हे जमीन असेल, उत्पन्न असेल, 4 व्हीलर असेल किंवा सरकारी पेन्शनदार किंवा नोकरीदार असेल, तर त्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो, आता बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचं रेशन कार्ड, म्हणजे तुमचं रेशन कार्ड हे वैयक्तिक असणं गरजेचं आहे. ज्यांच्या घरामध्ये वैयक्तिक असणं गरजेचं आहे त्या लाडक्या बहिणींना नक्कीच पैसे मिळतील. लाडक्या बहिणींनो, राज्यातल्या या 10 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. या 10 जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणींना अतिशय आतुरतेने 10 जिल्ह्यांची नावं ऐकायची आहेत, म्हणजे त्यांना लवकरच आता सांगणार आहे. लाडक्या बहिणीनं, तुम्हाला आज नक्कीच पैसे जमा होणार आहे. आता एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा नक्की पक्का असतो. तुम्हाला सुद्धा माहित आहे, लाडकी बहीण योजनेचे नक्की पैसे देतो म्हणलेले एकनाथ शिंदे साहेबांनी आता देण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे. आतापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये कमीत कमी आता राज्यातल्या एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना अतिशय चांगल्या पद्धतीने योजना काढलेली आहे आणि राबवण्यात सुद्धा आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना आता नक्कीच लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे तुम्हाला सांगण्यात आलेला आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार नाही ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींना आता लक्ष देऊन बघा, आता 10 जिल्ह्यांची यादी. तुम्ही जर सर्व लाडक्या बहिणीने व्हिडिओ पहा, आता 10 जिल्ह्यांची यादी आपण लगेचच सांगणार आहे, कारण एकनाथ शिंदे साहेबांनी DBTचं बटन दाबून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 तासाच्या आतमध्ये हप्ता वितरित केलेला असल्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना आता लवकरात लवकर हप्ता हा वितरित झालाच पाहिजे. कोणते 10 जिल्हे आहेत नक्कीच पाहूया. सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, नाहीतर सर्व लाडक्या बहिणींना आता हप्ता लवकरच जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या प्रमाणात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तरी सर्व लाडक्या बहिणींनी आता नक्कीच 10 जिल्ह्यांची यादी नक्कीच पाहूया. सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन यादी पाहणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुमचा 10 जिल्ह्यापैकी एक जिल्हा असेल तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. सर्व लाडक्या बहिणींना आज नक्कीच 3000 रुपयाचा मेसेज येणार आहे. लाडक्या बहिणींनो, लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा आहे, सर्व लाडक्या बहिणींनी लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा आहे अकोला आहे, बुलढाणा आहे, बीड आहे, लातूर आहे, जालना आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे. या जिल्ह्यामध्ये आज रात्री 12 वाजेपर्यंत 100% लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा नक्की मेसेज येणार आहे आणि या जिल्ह्यांमधल्या लाडक्या बहिणींना अतिशय आनंद सुद्धा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये नक्कीच जमा होतील आणि लाडकी बहीण योजनेचा नक्की तुम्हाला लाभ मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.